छत्रपती शिवाजी महाराज तमाम मराठ मंडळीचं मर्दानी दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर मागील 350 वर्षापासून प्रचंड प्रमाणामध्ये लिखाण झालेलं आहे. वेगवेगळ्या साधनांमधून असेल, वेगवेगळ्या साहित्यामधून असेल, अलीकडच्या 100 वर्षामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून संशोधनात्मक किंवा अकॅडमिक ग्रंथ प्रकाशित करण्याची जणू स्पर्धा लागली आणि कादंबऱ्या आल्यात, नाटकं आलेत. शिवाजी महाराजांवर कितीही लिहिलं, कितीही बोललं, कितीही चित्रपट आली, कितीही मालिका आल्या तरी कमीच आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि अलीकडच्या काळामध्ये भारतातल्या लोकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं आहे. आणि याला आपण अपवाद नसू असं होणं शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत नेमक्या कुठल्या कुठल्या घटना घडल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास क्रोनॉलॉजिकली किंवा इसवी सणानुसार कुठल्या कालखंडामध्ये, कुठल्या साली, कुठल्या दिवशी काय घडलं, त्या घटनेचं मूळ नेमकं कुठं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो काही स्वराज्याच्या स्थापनेचा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आला, ती घटना नेमकी कशी आली, कुठून आली, त्याचा विस्तार कसा झाला आणि राज्याभिषेकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या शिखराची जी काही वैभवाची जी काही शिखराची नांदी होती, ती नेमकी कशा पद्धतीने लोकांच्या समोर आली, हे सगळं काही या सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. नमस्कार, माझं नाव केतन आणि बोलबिडूच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तयार करण्यात आलेल्या या खास सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म होण्याच्या आधी या महाराष्ट्राची परिस्थिती काहीशी वेगळी होती. या महाराष्ट्रावर निजामशहाचं, मुघलांचं काही भागांमध्ये आदिलशहाचं राज्य होतं आणि आदिलशहा, निजामशहा आणि काही भागामध्ये असणारे मुघल इथल्या लोकांवर कायम अत्याचार करायचे. पण म्हणून इथल्या भागामध्ये स्वाभिमान किंवा इथल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमान नव्हता अशातली गोष्ट नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पितृकुळामध्ये मालोजीराजे भोसले नावाचा एक पराक्रमी पुरुष जन्माला आला आणि या मालोजीराजेंनी निजामाकडे चाकरी करत असताना अनेक वेगवेगळे पराक्रम केले. इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांना दुर्दैवी निधन किंवा त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या इंदापूरजवळ त्यांचं एक छोटंसं स्मारक त्या काळामध्ये बांधल्याचाही उल्लेख येतो. या मालोजीराजेंना 2 मुलं झाली, शहाजी आणि शरीफजी, आणि त्यातल्या शहाजीराजेंच्या पोटी पुढे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या मालोजीराजेंनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मालोजीराजेंनी तिथे त्यांच्या नावाचा एक शिलालेखही करून ठेवला. आजही घृष्णेश्वर मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला भिंतीवर उत्तरेकडे तोंड करून आपल्याला मालोजीराजे भोसले यांचा तो शिलालेख पाहायला मिळतो. कदाचित भोसले घराण्याचा हा सर्वात पहिला लिखित उल्लेख आहे. या मालोजीराजे भोसलेंकडे वेरूळ गावची पाटीलकी होती. वंशपरंपरागत ती पाटीलकी पुढे शहाजी महाराजांकडे आली आणि पुढे शिवाजी महाराज त्या गावाचे पाटील म्हणूनच उदयास आले किंवा शिवाजी महाराजांकडे वंशपरंपरागत त्या गावाची पाटीलकी आली होती. नंतर निजामशाहीच्या असतानंतर ती पाटीलकी आदिलशहाने दुसऱ्या कोणाला तरी दिली. त्याच्यानंतर शहाजी महाराज निजामशहाच्या, आदिलशहाच्या आणि काही काळ मुघलांच्या चाकरीमध्ये राहिले. या तिन्ही राजसत्तामध्ये ज्यांच्या नावाचा दरारा होता असे मराठा सरदार म्हणजे लखुजी जाधवराव. शिवाजी महाराजांचं मातृकुळ, ज्या घराण्यामधून राजमाता जिजाऊ शहाजी महाराजांसोबत लग्न करून भोसले घराण्यामध्ये आल्या, ते जाधवराव घराणं. आणि या जाधवराव घराण्यामध्ये लखुजी जाधवरावांचा जन्म झाला होता. लखुजी जाधवरावांविषयी सांगण्याची एक विशेष गोष्ट म्हणजे शहाजहानने त्यावेळेस त्या कालखंडामधल्या महत्त्वाच्या लोकांचा, महत्त्वाच्या व्यक्तींचा, महत्त्वाच्या गोष्टींचा आणि त्याच्या काही खाजगी वस्तूंचा संग्रह एका चित्राद्वारे संग्रहित केलेला होता. त्यानं काही महत्त्वपूर्ण लोकांची किंवा त्यानं स्वतःची काही चित्र त्याच्या दरबारातल्या चित्रकाराकडून काढून घेतली होती आणि या शहाजहानच्या चित्रांच्या अल्बममध्ये एकमेव महाराष्ट्रातल्या मराठा व्यक्तीचं चित्र होतं, जे होतं लखुजी जाधवरावांचं. शबीह ए जदून राय दखनी असा फारसीमध्ये लेख असलेलं लखुजी जाधवराव यांचं पेंटिंग आज मेट म्युझियम किंवा मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क इथं ठेवण्यात आलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी काढण्यात आलेलं हे एकमेव मराठा व्यक्तीचं पेंटिंग आहे. शिवाजी महाराजांच्या आधी कुठल्याही मराठा व्यक्तीचं पेंटिंग काढल्याचं समकालीन चित्र आजही उजेडात आलेलं नाही. पण लखुजी जाधवरावांचं चित्र मनोज दानी यांनी काही वर्षांपूर्वी साधारण 2017-18च्या काळामध्ये ते शोधून काढलं आणि लखुजी जाधवराव नक्की दिसत कसे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा दिसायला कसे होते, त्यांची पर्सनॅलिटी कशी होती, त्यांची वेशभूषा, त्यांची केशभूषा कशी होती, त्यांचे शस्त्र कसे होते, हे सगळं काही आपल्याला त्या एका चित्रामुळे समजलं. याच्यामुळेही आणि त्यानंतर लखुजी जाधवरावांचा ज्यावेळेस मृत्यू झाला, त्यांचा दुर्दैवी कपटाने खून करण्यात आला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेली लखुजी जाधवराव यांची समाधी ही सध्या महाराष्ट्रात निर्माण करण्यात आलेली मराठ्यांच्या समाधीपैकी सर्वात मोठी समाधी आहे. आजही लखुजी जाधवरावांनी एवढी मोठी समाधी महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाचीही नाही. त्याला अपवाद महादजी शिंदे यांची शिंदे छत्री असू शकते.
या लखुजी जाधवरावांचं निजामाच्या दरबारात वजन होतं. काही काळ लखुजी जाधवराव खुर्रमच्या दरबारात म्हणजे शहाजहानच्या दरबारामध्येही काही काळ कार्यरत होते. ज्यावेळेस फतेह खान नावाच्या एका सरदाराला निजामाने अटकेत टाकलं, त्यावेळेस हा फतेह खान खूप मोठा मातब्बर सरदार होता आणि याला अटकेत टाकल्यामुळं बरेच सरदार बिथरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी लखुजी जाधवरावांनी निजामाचा पक्ष सोडून जाण्याचा निर्धार केला आणि निजामाच्या दरबारामध्ये असलेल्या लोकांनी निजामाचे कान भरले. त्यांच्या डोळ्यामध्ये लखुजी जाधवराव हा व्यक्ती आधीपासूनच खुपत होता. त्यांनी लखुजी जाधवरावांच्या विरोधामध्ये निजामाचे कान भरले. एके दिवशी लखुजी जाधवराव आपल्या 2 मुलांसह आणि एका नातवासह निजामाच्या दरबारामध्ये आले असता कपटाने देवगिरी किल्ल्यावर लखुजी जाधवरावांचा, त्यांच्या 2 मुलांचा आणि एका नातू यशवंतरावाचा खून पाडण्यात आला. दिवसाढवळ्या लखुजी जाधवरावांचा खून, एका मातब्बर मराठा व्यक्तीचा खून निजामाच्या दरबारामध्ये पाडण्यात आला. आणि त्याच्यानंतर लखुजी जाधवरावांचे एक भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा एक मुलगा असे हे 3 जण देवगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासून पळून सिंदखेड राजाला गेले. त्याच्यामुळं काय तो परिवार वाचून राहिला आणि लखुजी जाधवरावांचा वंश पुढे वाढत राहिला. या लखुजी जाधवरावांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं, शहाजी महाराजांचं अतिशय टोकाचे मतभेद होते, टोकाची भांडणं होती आणि त्याला कारण होतं खंडागळे हत्ती प्रकरण. त्याचं झालं असं, एके दिवशी निजामाचा दरबार सुटल्यानंतर खंडागळ्याकडचा हत्ती पिसाळला आणि खंडागळ्यांचा पिसाळलेला हत्ती ज्यावेळेस इथल्या आजूबाजूच्या लोकांवर हल्ला करत होता, सोंडेने त्या लोकांना उचलून आपटत होता, त्यावेळेस लखुजी जाधवरावांचा मुलगा त्या खंडागळ्याच्या हत्तीवर चालून गेला. त्यानं त्या खंडागळ्याच्या हत्तीची सोंड कापली. त्याचं नाव होतं दत्ताजी जाधवराव आणि राजे दत्ताजी जाधवराव यांनी त्या खंडागळ्याच्या हत्तीची सोंड कापली म्हणून खंडागळे हा आपल्या पक्षातला आहे, आपल्या ग्रुपमधला आहे, आपल्या पार्टीमधला आहे. याच्यामुळं भोसल्यांकडची लोकं चिडली. खेळोजी भोसले आणि संभाजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे शहाजी महाराजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले आणि संभाजी भोसले हे दत्ताजी जाधवरावांवर तुटून पडले आणि खेळोजी भोसलेने दत्ताजी जाधवरावाला मारून टाकलं. ही गोष्ट ज्यावेळेस लखुजी जाधवरावांना समजली, त्यावेळेस अर्ध्या रस्त्यात गेलेले लखुजी जाधवराव परत देवगिरी किल्ल्याकडे आले. येताना त्यांना वाटेमध्ये शहाजीराजे भेटले. त्यांनी शहाजीराजेंच्या दंडावर वार केला आणि त्याच्यामुळे शहाजीराजे बेशुद्ध पडले आणि पुढे जाऊन त्यांनी शहाजीराजेंच्या मोठ्या भावाचा, संभाजीचा खून केला. अशा प्रकारे जिजाऊंच्या एकाच वेळेस घरामधल्या सासरच्या आणि माहेरच्या एकाच वेळेस 2 अतिशय जवळच्या नात्यातल्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता, खून पडला होता. आपापसातल्या भांडणामुळे 2 जीव गेले होते. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची भोसले आणि जाधवराव घराण्याची असलेली पार्श्वभूमी. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली, मुघलांकडे काही काळ गेले. त्याच्यानंतर त्यांनी काही काळ स्वतंत्रपणे इथं राज्य प्रस्थापित करण्याचा 6 महिन्याचा एक प्रयत्न केला आणि या प्रयत्नाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 6 महिन्याआधी त्यांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. वास्तविक 1623-1624च्या दरम्यान जिजाऊ महासाहेब आणि शहाजी महाराज यांना पहिलं पुत्ररत्न झालं होतं. त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं होतं संभाजी. त्यानंतर जवळजवळ 4 मुलांचा जन्मताच मृत्यू झाला आणि त्यानंतर जन्माला आलेलं 6वं मूल म्हणजे संभाजीराजांच्या जन्मानंतर आलेलं 5वं मूल आणि जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी जन्माला आलेलं 6वं मूल म्हणजे युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीची माहिती देणारे फार कमी समकालीन साधनं आज उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवभारताचा, सभासद बखरीचा, जे देशा कावली, राजस्थान येथे सापडलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका इत्यादी साधनांचा प्रामुख्याने आपण उल्लेख करू शकतो. त्यातल्या शिवभारतामध्ये आलेला उल्लेख आणि शिवभारतामध्ये आलेली शिवजन्माची तिथी आपण इथं पाहू. शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी, तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी झाला. अस्सल प्रमाणभूत साधन मानल्या जाणाऱ्या शिवभारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी जो श्लोक आलाय तो शिवभारताच्या 6व्या अध्यायामध्ये 26वा आणि 27वा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, भू बाण प्राण चंद्राद्ये संमिते शालिवाहने शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्ते चोत्तरायणे शिशिरर्तो वर्तमाने प्रशस्ते मासी फाल्गुने कृष्ण पक्षे तृतीयाया निशी लग्ने सुशोभने. आणि याच्यामध्ये कूट शब्दांचा समावेश केला. या कूट शब्दांचा अर्थ असा होतो, भू म्हणजे 1, पृथ्वी, बाण मदनाचे 5 बाण, प्राण पंचप्राण आणि चंद्र 1, या सगळ्यांना जर एकत्र केलं तर ते होतं 1551 आणि त्याच्या पुढे येते तिथी शालिवाहन शके. आणि शालिवाहन शकाला जर आपल्याला इसवी सनामध्ये बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये 78 वर्षांना आपल्याला ॲड करावं लागतं आणि ते 78 वर्ष आपण जेव्हा ॲड करतो त्यावेळेस येणारं जे इसवी सनाचं वर्ष आहे ते आहे इसवी सन 1629. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन मासामध्ये कृष्ण पक्षामध्ये झाला आणि हा तत्कालीन कॅलेंडरनुसार जर बघितलं तर ते 1630 या वर्षामध्ये फाल्गुन मास जातो. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा इसवी सन 1630च्या फाल्गुन मासामध्ये वद्य तृतीयाला म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला हे आपण निश्चितपणे सांगू शकतो.
यासोबतच शिवकाळामध्ये आणखीन एक विश्वसनीय साधन मानल्या जाणाऱ्या जयदेशाकावलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी तारीख आलेली आहे. त्यामध्ये ही जी तिथी आली आहे ती तिथी फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार, नक्षत्र हस्त, घटी 18, पळे 31, गड 5, पळे 7 ये दिवशी राजर्षी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले, अशा पद्धतीची केलेली नोंद आपल्याला वाचायला मिळते. यालाही ज्यावेळेस आपण तिथीतून तारखेमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे ती येते इसवी सन 1630 19 फेब्रुवारी. म्हणजे समकालीन साधनांमधून किंवा राजस्थानीतून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रिकेवरून आपल्याला शिवाजी महाराजांची निश्चित जन्मतारीख मिळते ती आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवभारतातील उल्लेखानुसार शहाजी महाराजांनी बाल शिवाजीस अन्नसंस्कार झाल्यानंतर पाहिल्याचे उल्लेख मिळतात. अन्नसंस्कार ही जी पद्धत आहे किंवा ही जी रीत आहे ती बाळाच्या जन्माच्या 6 महिन्यांनी करावी लागते. याच्यावरून ऑगस्ट 1630 मध्ये कधीतरी शहाजी महाराजांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा बाल शिवाजीचं पहिल्यांदा मुख पाहिलं होतं, तोंड पाहिलं होतं, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो शिवभारत या अस्सल साधनावरून. कारण हे साधन रचणारा शिवभारत हे जे काही महत्त्वाचं साधन आहे, हा ग्रंथ रचणारा कवींद्र परमानंद आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला सांगतो की शिवाजीच्या आज्ञेने, राजा शिवाजीच्या आज्ञेने मी या ग्रंथाची निर्मिती करत आहे. त्याच्यामुळे यामध्ये दिलेल्या सर्व गोष्टींविषयी, सर्व घटनांविषयीची जी माहिती आहे ती अस्सल आहे आणि प्रमाणभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला तो जन्म कुठल्या कुठल्या साधनांमध्ये कशा पद्धतीने नोंदवला गेला याची माहिती आजच्या भागामध्ये आपण घेतली. त्यांचा जन्म होण्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या मातृकुळामध्ये आणि पितृकुळामध्ये नेमकं नातं कसं होतं, त्याच्यामध्ये संघर्ष कसा झाला याच्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण घेतली. पुढच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालवयामध्ये लीला कुठल्या होत्या, त्यांचं नेमकं बालवयातलं खेळणं कसं असायचं, छत्रपती शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना माहुलीच्या तहासारखा बिकट प्रसंग त्यांच्या वडिलांवर म्हणजे शहाजीराजेंवर कसा ओढवला, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊ आणि संभाजीराजे यांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकला का जावं लागलं आणि शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये किती वर्ष राहिली आणि कर्नाटकातून ते महाराष्ट्रात कधी परतली, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतोय आपण पुढच्या भागामध्ये. आजचा हा भाग आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटणार आहे किंवा या सिरीजमध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.